नमस्कार, मी कुंभार संजय यशवंत, कार्याध्यक्ष गडिंग्लज शहर इयत्ता 11वी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया विज्ञान। गडिंग्लज शहरामध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। त्या प्रक्रियेमध्ये गडिंग्लज शहरातून एकूण 8 कॉलेजेसमध्ये 6 अनुदानित तुकड्या ज्याची प्रवेश क्षमता आहे 520 आणि 11 विनाअनुदानित तुकड्या ज्यांची प्रवेश क्षमता आहे 980 अशी एकूण गडिंग्लज शहरामध्ये 1500 प्रवेश होतात। मागील वर्षाचा जर का कट ऑफ बघितला तर तो वेगवेगळ्या कॉलेजना वेगवेगळ्या पद्धतीचा आहे। त्याच्यामध्ये उदाहरणार्थ बघायचं झालं तर साधना ओपन कॅटेगरी 93.40 ला क्लोज झालेला आहे, EMR 93.20 ला क्लोज झालेला आहे, जागृती 90.80 ला क्लोज झालेला आहे, शिवराज 90% ला क्लोज झालेला आहे। असं वेगवेगळ्या कॉलेजचं कट ऑफ लिस्ट लागली जाते। आता जी प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रियेमध्ये मुलांना एक फॉर्म दिला जातो, त्याचबरोबर एक पुस्तिका दिली जाते। त्या पुस्तिकामध्ये मागील वर्षाचा कट ऑफ जो आहे तो कट ऑफ त्याच्यामध्ये नोंदवलेला आहे। त्या कट ऑफचा अंदाज घेऊन पालकांनी 1 किंवा 2% वाढू शकतं अशा पद्धतीने अंदाज घेऊन तो मुलांचा फॉर्म भरावा, जेणेकरून त्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळेल। ह्या वर्षी जरासा आम्ही ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल केलेला आहे। त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ह्या वर्षी 2 प्रवेश फेऱ्या होणार आहेत। पहिल्या प्रवेश फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पसंती क्रमांक 1 टाकलेला आहे आणि तिथं ॲडमिशन मिळालेलं आहे त्यांनी ते ॲडमिशन हा निश्चित करायचा आहे आणि 2 पासून शेवटपर्यंत ज्यांनी प्रवेश अंक दिलेले आहेत आणि तिथं जर का मिळाले असेल आणि त्यांना तिथं नको असेल तर ते सेकंड राऊंडला येऊ शकतात। थोडक्यात फर्स्ट राऊंडला स्किप होऊ शकतात आणि दुसऱ्या राऊंडला येऊ शकतात। दुसरा राऊंड हा पहिला राऊंड संपल्यानंतर म्हणजेच थोडक्यात 9 तारखेनंतर अंदाजे सुरुवात होण्याची शक्यता आहे। आणि सेकंड राऊंडमध्ये ज्या वेळेला तुम्ही तुमचा प्रवेश अर्ज भराल सेकंड राऊंडला जिथं तुम्हाला मिळेल त्यावेळेला मात्र तुम्हाला ॲडमिशन तिथंच घ्यावं लागेल। पहिल्या फेरीमध्ये मिळालेलं एखाद्या कॉलेजला ॲडमिशन असेल आणि तुम्ही ते घेतलेलं असेल आणि दुसऱ्या राऊंडसाठी गेलेला असाल आणि दुसऱ्या राऊंडला तुम्हाला तुमच्या पसंतीचं कॉलेज नाही मिळालं तर पहिल्या राऊंडचं ॲडमिशनवर तुमचा हक्क सांगता येणार नाही। केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना कागदपत्रे काय काय लागणार आहेत? केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी ओपन कॅटेगरीचा असेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट आम्ही आता अपेक्षित केलेलं आहे। ऑनलाईन रिझल्ट जो आहे त्याचं प्रिंट अपेक्षित केलेले आहे आणि कास्टमध्ये जर का असतील तर कास्टमध्ये त्यांचं कास्ट सर्टिफिकेट नसेल तर किमान बोनाफाईड सर्टिफिकेटवर जातीचा उल्लेख असावा। ह्या वर्षी नव्यानं SC BC आरक्षण 10% लागू झालेला आहे, त्याचाही पालकवर्गाने फायदा करून घ्यावा।